नक्कीच आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. गगनबावडा क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी ही लीग घेऊन जाणार आहे. अर्थातच उगवाई देवी चषक आणि हा ड्रामा फायनल ओव्हरला पोहोचलाय. अर्थातच 6 चेंडू आणि धावा कराव्या लागणार आहेत. अर्थातच 17 म्हणजे कोणाला होतोय खतरा हे येणारा काळ सांगेल. बॅटर नेम, नवीन बॅटर नेम निहाल आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये आवश्यकता 17 धाबांची. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सूरज यांना आपण पाहतोय अखेरचं षटक. ज्या खेळाडूने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक, या खेळाडूने पहिला फायपर या स्पर्धेचा मिळवलाय, तो खेळाडू अखेरच्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय. 6 मध्ये 17ची गरज आहे. 6 चेंडू 17ची गरज. स्ट्राईक एंड वरती इरफान शेख. पहिला बॉल समोरच्या दिशेने पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. आला एक शानदार चौकार. जोपर्यंत इरफान शेख मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत हे समीकरण देखील सोपं पाहायला मिळणार आहे. हो, हा चेंडू उसळी घेणारा आणि इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. लढत देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 मध्ये 13ची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा. सूरज तयार. हो, हा चेंडू देखील दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल. 3-13चं समीकरण. आणि आता कोणत्या संघाचे 3-13 वाजवले जाणार आणि कोणता संघ या स्पर्धेतली सुपर 8 ची लढत घेणार. जबरदस्त खेळ केलाय. 3 मध्ये 13ची आवश्यकता. ओ क्या बात आहे. स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये षटकार. नक्कीच बघायला गेलं तर हाय व्होल्टेज सामना आणि तसंच रसिक प्रेक्षक देखील आनंदाने हा सामना बघतायत. अर्थातच दोघांच्या मध्ये चाललेलं हे रणसंग्राम. अर्थात सामना बदललाय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. कारण याच्या अगोदर 3 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना आलाय मोठा षटकार. अर्थातच 3-13 नाही वाजलेत. आता मात्र 2-7 झाले. अर्थातच सामना कोणाच्या बाजून झुकतोय. 2 चेंडू आणि 7ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती इरफान शेख. एक षटकार आलाय. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा. अकुट टप्प्याचा आडवा बॅटने फटका. इथे फसलाय क्षेत्ररक्षक. वॉर कॅच आणि इथे मात्र पकडलाय. एक कमालीचा झेल. काय घडतंय. पंच काय इशारा देतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि धडकांड इथं वाढली गेली. पंचांकडून डिसिजन दिला जातोय. अर्थातच रसिक प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढली गेली. पंचांकडून घोषित केलंय आउट. अर्थात रंग चढला या मैदानावर. शेवटचा चेंडू म्हणजेच एक चेंडू धावा करावे लागणार आहेत. मात्र 7 आणि बॅटिंग साठी आला बॅटिंग मार्कवर अर्थातच भरत गावडे. 1 चेंडू 7 धावा. शेवटचा बॉल. शेवटच्या चेंडूचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ? नेत्रा 11 की वेदांत स्पोर्ट्स? वेदांत स्पोर्ट्स की नेत्रा 11? भरत की सूरज? सूरज की भरत? 1 बॉल 7ची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना लीग स्टेजची ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही संघ शेवटच्या सामन्याप्रमाणेच लढत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच पहिला सामना जर बघितला आजच्या दिवसाचा तेवढ्याच उत्साहानं झाला होता. दोघांच्या मध्ये अटीतटीचा सामना झाला होता. महेंद्र एकटा लढला होता. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना गेला होता. आता मात्र हा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेलाय. याचाच अर्थ उगवाई देवी चषक 2026चा हा ड्रामा अजून काही संपलेला नाही. चेंडू बाकी शिल्लक आहे. 1 धावा करावा लागणार आहेत 7. कोणता संघ या ठिकाणी बाजी मारतोय? मैदानात खलबत्ते चालू झालेत. अर्थातच खलबत्ते चालू झालेत म्हणजे गोंधळ उडणार याचा अर्थ 1 चेंडू आणि 7 धावा. कोणता संघ या ठिकाणी कोणावर भारी ठरतोय? गोलंदाज भारी की फलंदाज भारी? येणारी ही वेळ आता थोड्याच वेळासाठी रसिक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकून जाणार. 1 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता. प्रेक्षको दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त सामना रंगलाय. शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्याचा हा शेवटचा बॉल. फुल टॉस. क्या बात है. आणि नक्कीच 6 रन यशस्वीरित्या रोखले गेलेत का नाहीत हे आपण बघणार आहोत. या मॅच मध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करणारा संघ ठरलाय अर्थातच वेदांत स्पोर्ट्स.
अश्वेत तपोवनचा संघ ठरलाय या स्पर्धेचा सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ. खऱ्या अर्थाने त्या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना तिथे मोक्याच्या क्षणी धावा वाचवल्यात